आज रुपालीताई चाकणकर या सर्व महिलांना चिल्लर समजतात। झगामागा झगा माझ्याकडे बघा, ह्यांचं हेच चाललंय आणि राष्ट्रवादीची सभा घेणं। या बाईला कोणत्या बेसवर ह्यांना पद दिलं तुम्ही सांगा ना। महिला अध्यक्षाचं पद म्हणजे काय असतं? ही बाई तर आता सुद्धा या पदावर असेल तर अशा वैष्णवी सारख्या किती बळी जातील याचा विचार महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे, सर्व महिलांनी केला पाहिजे। या बाईची या शनी हकलपट्टी तुम्ही करा असं मी सर्व महिलांना आवाहन करते। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। आज वैष्णवीताई हगवणेला जाऊन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे। त्यानंतर आपल्या सौंदर्य परी झगामागा झगा माझ्याकडे बघा रुपालीताई चाकणकर ह्या जाग्या झालेल्या आहे। ताई राष्ट्रवादीच्या सभा घेण्यामध्ये इतक्या व्यस्त होत्या की त्यांना इतकं गंभीर प्रकारची अजून सुद्धा त्यांना कसली जाणीव नाहीये। ताई म्हणतात की आम्ही 35,000 पेक्षा महिलांना न्याय दिला। मग जेव्हा जगतापताईंचा अर्ज आला होता त्यावेळी ताईंनी हा अर्ज बघून सुद्धा का नाही त्याच्यावर दखल घेतली? आज त्या अर्जावर, त्या जगतापताईंच्या अर्जावर तुम्ही दखल घेतली असती तर वैष्णवी हगवणे जिवंत नसती का? आज त्या लहान मुलाकडे बघून इतकं वाईट वाटतं की त्यांनी आपली आई गमावली, एका वडिलांनी आपल्या मुलीला गमावलं, एका भावाने आपल्या बहिणीला गमावलं। ताईंना याची जाणीव आहे का? त्यानंतर पोलीस खात्याने सुद्धा काय केलं? तो करिश्मा हगवण्याचा मित्र थर्ड क्लास साला स्वतःच्या बायको असे घाण 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 तिचे व्हिडिओज बघितले, त्यावेळेस पोलिसांनी का नाही दखल घेतली? बंदुकीच्या जोरावर त्यांनी 3 दिवस वैष्णवीताईंचं बाळ हे स्वतःकडे ठेवलं। ही माणसाला काळिंबा फासण्याची गोष्ट आहे का नाही? रुपालीताई चाकणकर यांना जर सभाच घ्यायची असेल तर यांनी आज या शनी आपला राजीनामा दिला पाहिजे। व मी पोलिसांनाही आवाहन करते की त्यांनी या हरामखोरांना VIP ट्रीटमेंट देणं बंद करा। चिकन मटन सगळं काय त्यांचं बंद करा। हे माणसं नाही, हैवान आहे। आज बंदकीच्या जोरावर आज ह्यांच्या विरुद्ध कुणी एक शब्द जरी काढला की त्यांना फोन करून धमक्या देतात। त्यांना संविधानाची कायद्याची भीती आहे का? कशामुळे? ह्या सर्वांना तुमचा सपोर्ट आहे। मला फक्त तुम्ही एकच सांगा की सरकारने ही केस आताच्या आता जर फास्ट ट्रॅकवर घेतली, वैष्णवीताई हगवणे यांच्या विरोधात आपलं व्हॉट्सअप आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग शिवाय कोणतेही पुरावे तर सापडत नसन, पण आज मेडिकल सायन्स हे किती पुढे पोहोचलेलं आहे का? त्यांची नार्को टेस्ट अशा वेगळ्या वेगळ्या टेस्ट तुम्ही का नाही घेत? याच्यामध्ये तुम्हाला पुरावा सापडणार नाही का? 100% सापडेल। मला असं वाटतं की जर पोलिसांनी आणि न्यायाधीश अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने काम केलं तर वैष्णवीताईला लवकरात लवकर न्याय मिळेल। या हरामखोरांना फाशी झालीच पाहिजे असं मी सरकारला आव्हान देते। जय भीम, जय संविधान।